कोर्टात बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज बीडच्या मकोका कोर्टात तब्बल 3 तास सुनावणी पार पडली। आरोपी वाल्मिक कराडच्या वकिलांनी तब्बल 1.25 तास जोरदार युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने कोणताही निर्णय न देता तो राखून ठेवला असून या प्रकरणी पुढील सुनावणी 30 ऑगस्ट रोजी होणार आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कराडच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला। एवढंच नव्हे तर या खटल्यातील इतर आरोपींना दोषमुक्त करण्याच्या मागणीवरही त्यांनी ठाम आक्षेप घेतला। हा खटला गंभीर असून आरोपींना कोणतीही सवलत मिळू नये असा ठाम पवित्रा निकम यांनी न्यायालयात मांडला। आरोपींना जामीन मिळतो का, दोषमुक्त केले जाते का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। 30 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे आता सर्वांचे डोळे लागले असून या दिवशी न्यायालयीन निर्णयाची दिशा ठरण्याची शक्यता आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जाला न्यायालयात जोरदार विरोध केला। या प्रकरणातील दुसरा आरोपी विष्णू चाटे याने दाखल केलेल्या दोषमुक्ती अर्जावरही निकम यांनी सडेतोड युक्तिवाद केला। आजची सुनावणी तब्बल 3 तास पार पडली। यामध्ये वाल्मिक कराडच्या वकिलाने 1 तास 45 मिनिटे युक्तिवाद केला। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।